ठरलं तर मग या कार्यक्रमात सायली आणि अर्जुनचं लग्न होत असताना सायलीला अर्जुन जोडवी घालत असताना सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खूण असते ती सगळ्यांच्या समोर येते व सायलीलाही गरगरू लागते लग्नामध्ये. शिवाय प्रतिमाने हे सर्व बघितलेले असते की सायलीच्या पायावर ही तुळशीपत्राची खूण आहे. तर प्रतिमा पूर्णाजींना सांगायला जाते. तर प्रतिमा बोलते, पूर्णाई मला काहीतरी तुम्हाला बोलायचे आहे. तर पूर्णाई बोलते, काय झालं प्रतिमा, तू एवढी गडबडली का आहेस? तर प्रतिमा बोलते, ही तुळशीपत्राची खूण तन्वीच्या पायावरची जी लहानपणापासून आहे ती सायलीच्या पायावर येणं शक्य कसं आहे पूर्णाई? तर पूर्णाई पण खूप घाबरते व गडबडते आणि शिवाय सर्व घरातलेही ऐकून हे सर्वांची गडबड होते. नक्की काय झालं आहे? तर पूर्णाई बोलते, सायली तुझ्या पायावर ही खूण येणं कसं शक्य आहे? तर सायली बोलते, ही खूण आहे जी लहानपणापासून माझ्या पायावर आहे, कारण आश्रमात जेव्हापासून मी आली आहे ही खूण घेऊनच मी जगत आहे. तर सर्वजण गडबडतात, सायली काय बोलतेयस तू? तर कुसुम येऊन बोलते, सायली खोटं बोलत नाही, सायली जेव्हा आश्रमात आली आहे तेव्हापासूनच ही खूण तिच्या पायावर आहे. प्रिया बोलते, नाही सायली खोटं बोलत आहे. तर कुसुम बोलते, नाही माझी सायली कधीच खोटं बोलू शकत नाही. आणि प्रतिमाही बोलते, सायली कधीही खोटं बोलत नाही, हे बोलणं शक्य नाही. तर प्रतिमा बोलते, नाही आपण सर्वांनी ह्याची शहानिशा करूया. तर प्रतिमा दोघींना समोर घेऊन दोघींच्या पायावरची खूण बघते, पण दोघींच्या पायावरही खूण असते, कारण प्रियाने टॅटूने काढलेली खूण असते व सायलीच्या पायावर खरी खूण असते. आणि प्रतिमा जेव्हा बघते तेव्हा सर्वांसमोर बोलते, दोघींपैकी एकाच्या पायावर टॅटूने काढलेली खूण आहे, हे ओळखायचं कसं? मग तेव्हाच बोलतात, आपण उद्या टॅटू आर्टिस्टला बोलवूया. नंतर सायलीचा गृहप्रवेश होतो तेव्हा टॅटू आर्टिस्ट येतो. तेव्हा दोघींच्याही पायावरची खूण बघितली जाते व तन्वीच्या म्हणजे प्रियाच्या पायावरची खूण खोटी असते. हे पाहून सर्वांना धक्का बसतो आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे सर्वांना कळते व सर्व आनंदी होतात, कारण अर्जुनचं आणि तन्वीचं लग्न झालेलं असतं. अशाच माहितीसाठी प्लीज मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन